हाय नमस्कार। आज आपण आलेलो आहे अकलूजच्या अकलाई देवी मंदिरामध्ये। हे मंदिर खूप सुंदर आहे। अकलाई देवीचं मंदिर आधी पूर्वी खूप छोटं होतं, आता खूप मोठं केलेलं आहे, त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे। तर खूप छान मंदिर आहे। आपण बघूया अकलाई देवीचं नवीन मंदिर। सुरुवातीलाच अकलाई देवी देवस्थान अकलूज व्यापारी संकुल, इथं छोटे छोटे दुकानं आहेत। देवीच्या साड्या किंवा ओटीच्या वस्तू इथे आपल्याला मिळतात। हे समोर कमान आहे, कमानीतून आत गेलं की मंदिर आहे। आपण आता मंदिर पाहायला आतमध्ये जाऊयात। मंदिर खूप छान आहे आणि मंदिराच्या भोवतीची बाग पण खूप सुंदर आहे। इथे पाणी असतं पाय धुण्यासाठी, पाय धुवून आपण आतमध्ये जायचं। पायऱ्या आहेत। सुरुवातीलाच दीपमाळ आहे, मोठीच्या मोठी दीपमाळ आहे। दीपमाळीच्या शेजारूनच रस्ता आहे आणि छान छोटासा बगीचा पण आहे। आजूबाजूला खूप सुंदर बाग केलेली आहे। संपूर्ण बाग अगदी छान बघण्यासारखी आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आहे। संपूर्ण हिरवगार लॉन केलेला आहे। अतिशय स्वच्छ आणि व्यवस्था खूप छान आहे। सुरुवातीला नंदी आहे आणि आतमध्ये मंदिर आहे। आपण आता मंदिर बघणार आहोत। खूप सुंदर आहे, आतून खूप छान आहे। अकलाई देवीचे पुजारी आपल्याला माहिती सांगतील सगळी। नमस्ते, मी अकलाई मंदिराचा पुजारी अनिकेत नंदकुमार गुरव। या मंदिराची खासियत तुम्ही पाहिलीच असेलच। हे वास्तुशैली कशी आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला समजेलच। पण हे आईसाहेबांचं मंदिर इथं का स्थापन झालं, कशामुळं झालं, हा एक उद्देश आहेच त्याच्या मागे सांगण्याचा। हे सांगतो तुम्हाला। हे जे मंदिर आहे ते पूर्णपणे स्मशानातलं आहे आणि स्मशानातलं होतं कशामुळं, तर महादेव आणि पार्वती दोघं सारीपाट खेळत होते। सारीपाट खेळतानंतर आईसाहेब डाव हरल्या, महादेवानी नदीमध्ये स्नान केलं। ते महादेव नदीमध्ये स्नान करून पलीकडे गेले। त्याच्यानंतर आईसाहेब रागाला येऊन इथंच थांबल्या। मग त्यांनी नंदीला पाठवलं की जा आईची समजूत काढून आण। नंदी म्हणजे आईचा लेकच। मग लेकाला आईचा लळा लागला म्हणून नंदी ह्या इथंच थांबला। प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक देवीच्या बाहेर वाघ, सिंह अशी वाहनं असतात, पण इथं नंदी आहे। कारण आईसाहेब पार्वतीचा अवतार असल्यामुळे वाहन नंदीच राहिलं। आणि दुसरी गोष्ट अशी की या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक जर एकदा आला आणि त्यानं मनोभावे काही जरी सांगितलं तर त्याची इच्छा ही येत्या 21 दिवसातच पूर्ण होते, ही आख्यायिका आहे आणि हे सत्य परिस्थिती पण आहे। अजून काही जरी माहिती असल्यास त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद, खूप छान माहिती सांगितली तुम्ही। एक मिनिट। आपल्या अकलाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं। त्याच्यानंतर पौष पौर्णिमेचं होतं। पौष पौर्णिमा शाकंभरी नवरात्र त्याला म्हटलं जातं। शाकंभरी नवरात्रामध्ये पूर्ण 65 भाज्यांची सजावट पूर्ण मंदिरामध्ये केली जाते। ह्या पूर्ण 65 भाज्यांची सजावट ही कंटिन्यू 2 दिवस राहते आणि त्या भाज्या प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येतात। आणि सगळे भाविक भक्त स्वतःच्या घरून जशी ज्याला अपेक्षा असेल, कोणी भाकरी आणेल, कोणी चपाती आणेल, कोणी भाजी आणेल, कोणी काय असेल, हे सगळे भोग हे दुपारी 12च्या आरतीला तिथे आईसाहेबांना दाखवून त्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांना दाखवण्यात येतो आणि तो वाटण्यात पण येतो। शाकंभरी नवरात्राच्या नंतर कार्तिक पौर्णिमा आता झाली, पण कार्तिक पौर्णिमेला लक्ष दीपांनी इकडे सगळं अकलाई मंदिर दिव्यांनी सगळं उजळलं जातं। पूर्ण इथं अंधार केला जातो। फक्त दिव्यांच्या प्रकाशातच मंदिर तुम्हाला बघायला मिळेल। तेव्हा यायला पाहिजे, आवर्जून या। ज्या वेळेस इथं कार्यक्रम असतील त्या वेळेस तुम्ही
यूट्यूबला मी सांगू इच्छितो तुमच्या चाहत्यांना, तुमच्या सबस्क्रायबरांना, की सगळ्यांनी ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांना सगळ्यांना मी सांगू इच्छितो की एकदा भेट द्या. फक्त उत्सवाला या की तुम्हाला तुमच्या डोळ्याचं पान न फिटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय श्रीराम. गुरुजींनी माहिती तर खूपच सुंदर सांगितली. शिवाय आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतोय. मंदिर पण खूप सुंदर आहे आणि हे बघा भोवताली बाग पण खूप सुंदर आहे. लहान मुलांना खेळणी पण आहे तिथे. अतिशय सुरेख बाग आहे. तर हे असं अकलाई देवीचं मंदिर आणि अगदी वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अकलूजला आल्यानंतर अकलाई देवी मंदिराला नक्कीच भेट द्या. धन्यवाद.